निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या धगधगत्या इतिहासाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती होती. इसवी सन 1630 मध्ये दक्षिण भारतात इतका दुष्काळ पडला होता की दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती. गावच्या गाव ओस पडली, अन्न काय पाणी सुद्धा मिळणं मुश्किल झालं होतं. जनता हैराण झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच रोगांचा फैलाव सर्व दूर झाला होता. अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. या काळामध्ये निजामशाही आणि आदिलशाही अतिशय कमकुवत झाली होती. मुघलांचा प्रभाव वाढू लागला. 1636 मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशहाशी सख्य जुळवून आदिलशहा बरोबर तह करून निजामशाही विरुद्ध लढा उभारला. शहाजी महाराजांनी निजामशाही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण 1636च्या अखेरीस शहाजी महाराजांना शरणागती पत्करणं भाग पडलं. शहाजी महाराजांनी आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि ते कर्नाटकमध्ये निघून गेले. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजी राजांना हे शुभ वर्तमान कळवण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला. 5व्या दिवशी बाळंतघरात शस्त्रपूजा केली. नांगरही पूजला गेला. बारशाची तयारी जोरदार सुरू होती. बारशाच्या वेळी घरचं कोणीतरी हवं असं जिजाऊ आऊसाहेबांना वाटत होतं. दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले. त्या होत्या शहाजी राजांच्या मातोश्री जिजाबाईंच्या सासूबाई उमाबाई साहेब. पहाटे गड जागा झाला तो सनई चौघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. बाळाचे दागिने, बाळाचे कपडे बघून उमाबाईंनी कौतुकानं मान डोलावली. साऱ्या जणी पाळणा सजवू लागल्या, बाळाला सजवू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचं? त्या म्हणाल्या, तुम्ही काय ठरवलं? जिजाबाई बोलल्या, शिवाईला नवस बोलले होते, शिवाजी ठेवूया. सुवासिनींनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातांवर घेतलं. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊंच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुतार्या चौघड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेणा तयार होता. बाल शिवाजी देवी दर्शनासाठी निघाले. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासी परिवारासोबत चालत होत्या. विश्वासराव, शास्त्री, वैद्यराज, नारूपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती आणि त्यांच्या पुढे मंगलवाद्य वाजत होती. देवी समोर बाळाला ठेवण्यात आले. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करत होते. त्याच वेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हातामध्ये दिला. आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला. नवस तेवढा मागे राहायला नको असं म्हणत जिजाऊंनी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांनी कसा उघडला. मुठीत मोहरा भरून त्यांनी देवीवरून ओवाळून टाकल्या. बाल शिवाजींच्या उषा पायथ्याशी सुवर्णाचा सडा पडत होता. राजेंचं बालपण कसं होतं, शिक्षण कसं झालं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.